सर्वांना जय भीम. नमो बुद्धाय. जय संविधान. बंधू आणि भगिनींनो, आज पुन्हा एकदा आपण बहुजन संघटकवर बोलायला उभे आहोत. आजचा विषय मराठा आरक्षण आणि ओबीसींची भूमिका. बहुजन संघटकच्या सर्वच प्रेक्षकांना, श्रोत्यांना आणि अत्यंत विद्वान जिज्ञासू बंधू आणि भगिनींना मी धन्यवाद देतो. कारण आरक्षण या विषयावर आणि एकंदरीत भारताची जी सांस्कृतिक गुलामगिरी आहे याच्यावर अनेक वेळा बोलायची संधी आपण मला दिलीत. मला आठवतं की दैनिक महानायक या वृत्तपत्राने मला लिहिण्याची संधी मागच्या काळात दिली होती. त्यामुळे लेखनाचं जे अंग आहे एक ओबीसी कार्यकर्ता म्हणून महानायकमध्ये माझं अतिशय चांगलं विकसित झालं. यासाठी त्या दैनिक महानायक आणि त्याचे संपादक सुनील खोब्रागडे यांना मी धन्यवाद देतो. त्याच पद्धतीने बहुजन संघटक या चॅनलचे सगळे मित्र त्यांना मी राहुलजींना मी धन्यवाद देतो. कारण सातत्यपूर्ण या चॅनलवर बोलण्यातून आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या अभ्यासातून एक प्रकारचा आत्मविश्वास माझ्या मनात निर्माण झाला आणि त्यामुळे या मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये मागच्या काळात बहुजन संघटक असेल, CWC असेल किंवा प्रभात पर्व ही जी चॅनल आहेत म्हणजे सोशल मीडियावरची चॅनल आहेत त्यांनी अतिशय वेगाने हा विषय महाराष्ट्रात पोहोचवला, देशात पोहोचवला. किंबहुना आंतरराष्ट्रीय स्तरावर UK, ऑस्ट्रेलिया, जर्मनी इथून सुद्धा अनेक लोकांचे फोन मला आले आणि म्हणून या सगळ्यासाठी मी सगळ्या प्रेक्षकांना ज्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या त्यामध्ये आमचे सगळे मित्र म्हणजे बाजूनी आपल्या आरक्षणाच्या बाजूनी मागासवर्गीयांच्या बाजूनी प्रतिक्रिया देणारे आणि विरोधात तिखट प्रतिक्रिया देणारे मराठा समाजाचे आंदोलक या सर्व भारतीय बंधू भगिनींना मी मनापासून धन्यवाद देतो. कारण भगवान बुद्धांच्या भाषेत आपले सगळेच मित्र आहेत, भाऊ आहेत, संविधानिक भाऊ आहेत. त्यामुळे कायमचा राग कोणावर नाही, परंतु हा विषय मांडत असताना चर्चा आणि तर्क करावे लागतात. न्याय काय हे सांगावं लागतं. याचा अर्थ असा नाही की याच्यापैकी काही लोक आमचे शत्रू आहेत, अजिबात नाही. तर अशा सगळ्या मित्रांना मी मैत्रीचा संदेश देतो आणि मैत्रीभाव निर्माण व्हावा या देशामध्ये, जगामध्ये. याच पद्धतीने आजचा विषय मी आज बोलायला घेतोय. मला सगळ्यांच्या चांगल्या प्रतिक्रिया, चांगल्या म्हणजे चिकित्सक प्रतिक्रिया, जर माझं चुकत असेल तरी आणि चांगलं होत असेल तरी अशा प्रतिक्रिया अपेक्षित ठेवतो आणि बोलायला सुरुवात करतो. मराठा आरक्षण आणि ओबीसींची भूमिका अशा प्रकारचा विषय माझ्या समोर आहे. आणि सुरुवातीपासूनच मी सांगत आलो की महाराष्ट्रामध्ये आलेल्या मागासवर्गीय आयोगाने 8 ते 9 मागासवर्गीय आयोगाने मराठा बांधव हे सामाजिक दृष्ट्या शोषित नाहीत, म्हणजे मागास नाहीत आणि म्हणून त्यांना आरक्षण मिळू शकत नाही अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. आपल्याला माहित आहे की संविधानामध्ये सामाजिक शोषण ज्यांचं झालं आहे, सामाजिक दृष्ट्या मागासलेला आहे अशा समाजाला किंवा जातीला आरक्षणामध्ये सहभागी होता येतं. यामध्ये शैक्षणिक मागासलेपण आहे आणि सामाजिक मागासलेपण आहे, आर्थिक मागासलेपणाचा विषय यामध्ये येत नाही. तरी सुद्धा मराठा बांधवांची जी बचावात्मक प्रतिक्रिया आता आहे, आम्हाला आरक्षण पाहिजे, त्यामध्ये आपले जे जरांगे पाटील आहेत त्यांचं नेहमीचं वाक्य आहे, आमच्या गरीब मुलांचं काय, मुळाबाळांचं काय होणार, गरीब बालकांचं काय होणार, अशीच भूमिका त्यांनी मांडली. आणि सुरुवातीपासूनच आपल्याला कल्पना आहे की मराठा बांधवांनी आर्थिक गरिबी हे आरक्षणाचं कारण मांडलं. आणि हे मांडण्याचं कारण असं होतं की त्यांनी खरं म्हणजे महाराष्ट्राचं शोषण क्षत्रिय जात म्हणून केलं होतं, तेच ब्राह्मणांनी केलं, तेच वैश्यांनी केलं आणि आम्ही जातीच्या आधारावर उच्चवर्णीय म्हणून लोकांचं शोषण केलं. आणि त्यामुळे मागासवर्गीय ज्या जाती आहेत त्या केवळ गरीबच राहिल्या नाहीत, तर त्या शोषित राहिल्या, त्या अस्पृश्य राहिल्या, त्या गावाच्या बाहेर राहिल्या. समाजातली अत्यंत हलकी समजली जाणारी, नीच समजली जाणारी जी उपजीविकेची जी कामं आहेत, व्यवसाय त्यांना करावे लागले आणि चांगले व्यवसाय, चांगली घरं, प्रतिष्ठा ही नेहमी उच्चवर्णीयांच्या बाजूने येत गेली. मला हे सांगायचं आहे की आरक्षणाच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये जी चर्चा होते त्यामध्ये विषमतेची, शोषकतेची जी दाहकता आहे याच्यावर कोणी बोलायला तयार नाही. आणि म्हणून आपण सर्वांनी या विषयाकडे लक्ष वेधलं गेलं पाहिजे. आणि आरक्षणाला विषमतेची, मनुस्मृतीची पार्श्वभूमी आहे हा विषय सातत्याने बोलला गेला पाहिजे. आणि तो न बोलला गेल्यामुळे किंवा त्याच्यावर भाष्य न केल्यामुळे सगळ्यांचाच गैरसमज झाला. आणि आता आरक्षणाची गरज नाही, देशामध्ये सगळे समान झालेले आहेत, विषमता संपलेली आहे, अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून होतोय. आणि मुळातच आरक्षण
हे जातींच्या शोषणावर होतं. हा जो इतिहास आहे आरक्षणामागचा, हा इतिहासाची लाज आता उच्चवर्णीयांना वाटायला लागलेली आहे. आणि म्हणून त्यांचा हेतू आहे की देशामध्ये आता वैदिक हिंदू राष्ट्र होणार, रामराज्य येणार, राम मंदिराच्या स्थापनेची किंवा उद्घाटनाची तयारी देशात चालू आहे. आपल्याला कल्पना आहे की मंडल आयोग ज्यावेळी आला त्याच पद्धतीने कमंडलचं राजकारण किंवा राम मंदिराचा अयोध्येचा जो वाद होता, विषय होता, तो उभा करून ओबीसीना धार्मिक दृष्टीचं ध्रुवीकरण करण्याच्या कामामध्ये इथला उच्चवर्णीय यशस्वी झाला होता. अशाच प्रकारचं वातावरण आता नरेंद्र मोदींचं सरकार करते आणि त्याला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे सगळेच साथ देतात आणि मराठा समाज सुद्धा त्याला त्रास देतोय. असा एक काळ होता महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या नंतरचा की त्यावेळी मराठा बांधव हा सामाजिक समतेच्या तत्वावर देशातल्या विषमतेच्या बाबतीत पुढे येत होता. परंतु नंतरच्या काळात तो सत्तेत सहभागी झाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा मनुस्मृतीचे समर्थक म्हणून मराठ्यांचं क्षत्रियकरण झालं आणि या क्षत्रियकरणामध्ये 70 वर्षाची मागची जी 70 वर्ष आहेत ते सरंजामी मराठे हे अत्यंत मजबूत होत गेले आणि आता शेवटी त्यांना जी ही आकलन झालं की आम्हाला आरक्षण पाहिजे. त्या आरक्षण मागण्याचा हेतू हा प्रामाणिक राहिलेला नसून हे आरक्षण म्हणजे आरक्षणाचा जो सामाजिक समतेचा हेतू आहे तो संपवण्यासाठी जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं गेलं. कारण आरक्षण हा एवढा सहज स्वभाव विषय नाही की जो साध्या म्हणजे अशिक्षित माणसाला समजेल आणि त्यामध्ये शिक्षित जरी किती उच्च शिक्षित असला तरी उच्च शिक्षित लोकांमधले जे लोक आहेत ते नेहमीच विषमतेचं समर्थन करत आले. त्यामुळे आरक्षण समजण्यासाठी भारतातल्या विषमतेबद्दल जाणीव एखाद्या शिकलेल्या माणसाला असली पाहिजे, अडाणी माणसाला असली पाहिजे आणि त्यांनी समतेचा पुरस्कार केला पाहिजे. तो जर विषमतेचा मनोवधाचं समर्थन करत असेल तर काय अवस्था होते हे मराठा आंदोलनाच्या माध्यमातून आपण पाहतोय. मला वाईट याचं वाटतंय की मराठा समाजामध्ये अनेक विद्वान आहेत ते लोक जरांगे पाटलांच्या आरक्षणाच्या आंदोलनावर काहीही चर्चा करत नाही. त्यामुळे त्या सगळ्यांनी म्हणजे अत्यंत अविकसित ज्यांची भाषा अत्यंत ग्राम्य आहे, जे मनुस्मृती समर्थक म्हणून जरांगे पाटील समोर आलेत, त्यांच्या होकारात आपला होकार मिळून पुन्हा एकदा हा देश मनुवादी होत असल्याचा प्रत्यय देत आहेत. यामध्ये महाराष्ट्राचं सरकार आहे, त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, त्यामध्ये अजितदादा पवार आहेत, शरद पवार आहेत. हे कोणीच लोक या सामाजिक न्यायाच्या आरक्षणाच्या बाबतीत आत्ताच्या काळात बोलत नाही. त्यामुळे देश अत्यंत वाईट स्थितीत आहे. ज्याला सामाजिक शहाणपण म्हणतात, विद्वत्ता म्हणतात, सदस्यत्व विवेकबुद्धी म्हणतात, त्या सदस्यत्व विवेकबुद्धीला स्मरून कोणीही न्यायासाठी समोर यायला तयार नाही. आणि म्हणून माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याच्या बोलण्याला सुद्धा महत्व या काळात आलं. त्याला कारण एकच आहे की यामध्ये सामाजिक न्यायाच्या विषयासाठी धाडसाने कुठे पुढे येत नाही. आणि म्हणून हे ऐकायला सुद्धा जे लोक आलेले आहेत त्यांना सुद्धा मी जयभीम करतो. जयभीम म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन आहे. कारण ही बंडखोर विचारसरणी, तर्कनिष्ठ विचारसरणी या देशामध्ये नव्हे संपूर्ण जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. विज्ञानाची प्रगती जगामध्ये किती झाली असेल तरी वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कनिष्ठ दृष्टिकोन आणि तर्कनिष्ठ बुद्धिमत्ता यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या देशातले एक महान संशोधक म्हणून जगासमोर आलेले आहेत आणि त्याचा मला अभिमान आहे. आणि त्यांचं स्मरण करून भगवान बुद्धाच्या विज्ञानवादी विचारसरणी मी आपल्या समोर बोलत आहे. आपल्याला कल्पना आहे की मराठा आरक्षण हा विषय जसा 7 ते 8 मागासवर्गीय आयोगाने नाकारला, जे क्षत्रिय आहेत, जे सत्ताधारी आहेत, ज्यांना सगळ्या ठिकाणी शिक्षणाच्या क्षेत्रात असेल, सामाजिक क्षेत्रात असेल, आर्थिक क्षेत्रात असेल, राजकीय सत्तेत असेल, पूर्णपणे प्रतिनिधित्व भेटलेलं आहे, किंबहुना आपल्या लोकसंख्येच्या पेक्षा जास्त प्रतिनिधित्व भेटलेलं आहे, त्यांना प्रतिनिधित्व मिळण्याचा विषयच नाही आणि म्हणून त्यांना आरक्षण नाकारलं गेलं. आणि हाच विषय मराठा जातीचे न्यायमूर्ती नेमून ज्या आयोगाने मराठा समाजाला राज्यस्तरावर मागासवर्गीय ठरवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या विरोधातला निकाल माननीय सुप्रीम कोर्टाने दिला आणि मराठा आरक्षणाचा विषय संपून गेला. असं असताना महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाच्या खास करून जरांगे पाटलांच्या नेतृत्वाला मान देत हा विषय पुढे रेटला. याचाच अर्थ देशातलं केंद्र सरकार म्हणजे भाजपा सरकार, नरेंद्र मोदींचं सरकार आणि देशातलं राज्य सरकार या देशामध्ये संविधान विरोधी वागत आहे. खरं म्हणजे यांच्यावर कोर्ट ऑफ कंटेम्प्ट झाला पाहिजे. सुप्रीम कोर्टाचे, सर्वोच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती यांना मी विनंती करेन की आरक्षणाचा विषय बाजूला ठेवा, परंतु सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध एवढी मोठी आंदोलन 58 क्रांती मोर्चा असतील आणि आताचं उपोषण असेल, हे जर होत असेल तर हा न्यायालयाचा अपमान नाही का, हा माझा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना प्रश्न आहे. आणि जर न्यायालयाचा अपमान असेल तर आपण सुमोटो पद्धतीने यांच्यावर कारवाई का करत नाही? कारण आता मराठा आरक्षणाचा विषय इतका टोकाला गेलेला आहे, सरकारने त्यांना एवढा मोठा पाठिंबा दिलेला आहे,
एवढ्या पायघड्या त्यांच्यासमोर पसरलेल्या आहेत की जवळजवळ सरकार त्यांना शरण गेलेलं आहे. आणि या उद्विग्नतेतून ज्यांनी ओबीसीच्या आरक्षणाच्या आंदोलनाचं नेतृत्व स्वतःहून स्वीकारलं असे माननीय नामदार छगन भुजबळ हे म्हणायला लागले की जरांगे जिथे राहतात जिथे आंदोलन करतात त्याच परिसरात आपल्या प्रमुख मंत्र्यांचे बंगले झाले पाहिजेत, मुख्य सचिवांचे बंगले झाले पाहिजे, जेणेकरून जरांगेंनी एखादी नवीन काय मागणी केली, रात्री बेरात्री मागणी केली की त्याला उत्तर देणं सोपं होईल. इतक्या उद्विग्नतेतून आजची मुलाखत छगन भुजबळ यांची आहे. आणि म्हणून या सगळ्याच्या उद्विग्नतेतून म्हणजे मराठा समाजाचं जी दादागिरी जी गुंडगिरी महाराष्ट्रात चालू आहे ती पाहिली असता त्याची चिकित्सा आपण सुरुवातीला करणं गरजेचं आहे. आणि म्हणून या उपोषणाच्या आंदोलनास म्हणजे सरकारला ब्लॅकमेलिंग करण्याच्या आंदोलनास पाठिंबा देण्याचं काम जे सरकारने केलं ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे. सरकार हे कुठल्याही एका जातीचं नाही. मला सांगायला अभिमान वाटेल की या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या साधारणपणे 450 जाती आहेत, एससी एसटीच्या 101 जाती आहेत. या सगळ्या जातींच्या अनेक मागण्या प्रलंबित असताना त्यांच्या जातीचे दाखले त्यांच्या आरक्षणाचे अनेक विषय प्रलंबित असताना केवळ मराठा जातीचा मुख्यमंत्री आहे. मराठ्यांचे 150 आमदार महाराष्ट्रात आहे आणि स्वातंत्र्यानंतरची जी मुख्यमंत्र्यांची परंपरा आहे ही मराठ्यांची झालेली आहे. अत्यंत शक्तिमान अनुभवी मराठा माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विधिमंडळात आहेत. त्यामध्ये पृथ्वीराज बाबा चव्हाण की यांचा प्रवास केंद्र आणि राज्य सरकारकडून राज्य सरकारमध्ये झालेला आहे. अशोकराव चव्हाण असतील, थोरात असतील माजी महसूल मंत्री, नारायण राणे असतील किंवा असे अनेक लोक लोकसभेत आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळात आहेत. त्यांची एकत्रित दादागिरी विधिमंडळात पाहायला मिळते. केवळ मराठा समाजाला आरक्षण भेटले पाहिजे हा उद्देश घेऊन ही सगळी मंडळी काम करतात. याचाच अर्थ महाराष्ट्राच्या विधिमंडळात महाराष्ट्राच्या सरकारमध्ये समानता राहिलेली नाही आणि सर्व प्रकारची मदत म्हणजे शिंदे कमिटी नेमणं, आतापर्यंत 70 वर्षात जे कुणबी दाखले सापडले नाहीत ते दाखले निजामशाहीच्या काळातले शोधून काढणं आणि रक्ताच्या प्रत्येक नातेवाईकाला म्हणजे दूरदूरच्या नातेवाईकांना सगळे सोयऱ्यांना हे दाखले द्यावेत. म्हणजे बटर आणि बिस्किट किंवा वडापाव सारखं वाटप इथे या दाखल्यांचं चालू आहे. याचा अर्थ असा आहे, याचा सरळ अर्थ असा आहे की मागासवर्गीय ओबीसी एससी एसटी यांना जात पडताळणी करायची असतील, जातीचे दाखले काढायचे असतील तर अनेक महिने वाट पाहावी लागते, 6-7 महिने वाट पाहावी लागते, वर्षभर वाट पाहावी लागते. कधी कधी निवडणूक तोंडावर असताना ओबीसीना असे दाखले भेटत नाहीत आणि म्हणून त्यांना निवडून आलेली पदं सुद्धा गेलेली आहेत. आणि आता आपल्याला कल्पना आहे की ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थातलं जे आरक्षण आहे इम्पिरिकल डेटा नाही म्हणून रद्द करण्यात आलं हे फडणवीसांनी सांगितलं. पण आज मराठा बांधवांना इतक्या वेगानं शिंदे कमिटी नेमून ज्या पद्धतीनं अक्षरशः दुकानं टाकलीत अशा पद्धतीची म्हणजे किराणा मालाच्या दुकानात किंवा रेशनवर जेवढ्या पद्धतीने धान्य वाटप चालू असतं अशा प्रकारे जातीच्या दाखल्यांचं वाटप चालू आहे हे अत्यंत बेकायदेशीर आहे, असंविधानिक आहे. असं असताना मागासवर्गीय जनतेचा विचार न करता उच्चवर्णीय मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जो अट्टास आहे हा अट्टास ओबीसीच्या मनात एक प्रकारची भीती आणि दहशत निर्माण करण्यासाठी आहे. अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात चाललेलं आहे. आणि या आंदोलनामध्ये आपल्याला कल्पना आहे की बीडमध्ये दंगल उसळली आणि मुक्त म्हणजे ओबीसीच्या घरावर हे हल्ले करण्याचा प्रयत्न झाला, घरं जाळली गेली आणि यामध्ये काळजी घेतली गेली की त्यामध्ये मराठा आरोपी नसतील. म्हणजे अत्यंत बुद्धिमत्तेनं आणि कल्पकतेनं हे हल्ले केले गेले. आणि जसं जाट गुर्जर पटेल यांनी संपूर्ण देशामध्ये आम्हाला आरक्षण मिळत नाही तर जाळपोळ आणि सरकारी मालमत्तेचं नुकसान केलं त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात मराठा समाजाने हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचा अर्थ की इथल्या मागासवर्गीय लोकांच्या मनावर दहशत बसवणं असं आहे. आणि म्हणून एका ठिकाणी मी असं म्हणालो होतो की या देशामध्ये आतंकवाद आला की मुस्लिम बांधवांचं नाव घेतलं जातं आणि त्याला मुस्लिम आतंकवाद असं नाव दिलं जातं. परंतु आपल्याकडे हिंदू दहशतवाद सुद्धा आहे आणि अनेक ठिकाणी असं बॉम्बस्फोट करणं किंवा कायदा धोक्यात आणण्याचा प्रयत्न हिंदुत्ववादी लोकांनी केला. त्यामध्ये साध्वी प्रज्ञा सिंग वगैरे लोकांची नावं आली आणि ब्राह्मण आणि क्षत्रिय या देशामध्ये अशा प्रकारचा देशांतर्गत दहशतवाद माजवतात. अशा प्रकारचा दहशतवाद मराठा आंदोलकांनी मागच्या काळात केला, तिथे काडतुसं सापडली परंतु यांच्यावर गुन्हे नोंद करण्याचं धाडस गृह विभागाने केलेलं नाही. आणि आता आपण जिथे बसलेले आहोत तिथे मुंबईमध्ये अशा प्रकारचा ट्रॅक्टर मोर्चा आणायचा प्रयत्न जरांगे पाटील यांच्याकडून होतोय आणि मुंबईमध्ये येऊन आम्ही घाण करू अशा प्रकारच्या धमक्या त्यांच्याकडून येतात. आणि याचा अर्थ असा आहे की मुंबईतल्या अत्यंत उद्योगप्रिय, शांतताप्रिय आणि समतावादी आणि सगळ्या जगाशी मैत्री करणाऱ्या म्हणजे इथले जे मुंबईचे मूळ भूमिपुत्र आहेत ते मातृसत्ताक आहेत, इथल्या महिला अर्थव्यवस्था आहेत, इथले जे लोक आहेत ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आंतरराष्ट्रीय मैत्री संबंध ठेवणारे, हजारो वर्षापासून श्रीलंका, इजिप्त यांच्याशी व्यापार करणारे आम्ही सगळे आगरी कोळी कराडी भंडारी बांधव
यांची जी मैत्री भावना आहे त्याच्यामुळे जी मुंबई वाढते, त्या मुंबईला धोका पोहोचवण्याचं, तिथे दंगली माजवण्याचा प्रयत्न मराठा आंदोलकांना होतोय. आणि एवढं मोठं बलाढ्य सरकार, ज्यांच्याकडे फार मोठी मिलिटरी आहे, ज्यांच्याकडे फार मोठं यशस्वी असं मुंबईचं आधुनिक आणि हुशार पोलीस दल आहे, त्यांना सरकार जर घाबरत असेल तर सरकारमधल्या सगळ्या लोकांना, खास करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरी मराठा जातीचे असले आणि फडणवीस हे ब्राह्मण असले आणि अजित पवार मराठा असले, तरी मी त्यांना आठवण करून देतो की तुम्हाला सरकार म्हणून कुणी जर ब्लॅकमेलिंग करत असेल तर तुम्ही अशा लोकांना घाबरू नका. मुंबईचे आम्ही सगळे लोक सरकारच्या पाठीशी आहोत. सरकार हे एका जातीचं नसतं आणि म्हणून हे सरकार आणि संविधान वाचवण्याच्या भूमिकेत आम्ही इथे आहोत. आणि म्हणूनच मराठा आंदोलनाची चिकित्सा ही झाली पाहिजे. दंगली करूनही त्यांच्यावर गुन्हे नोंद न करणं, ते आंदोलन न थांबवणं, हे सरकारचा जो सरकारचे जे लाड आहेत ते देशाच्या आणि महाराष्ट्राच्या सुरक्षेला धोकादायक आहेत. आणि म्हणून राज्य मागासवर्ग आयोग जो होता त्यामधल्या सदस्यांना दहशत दाखवून, त्यांना घाबरवून, त्यांना ब्लॅकमेलिंग करून राजीनामा द्यायला लावणं आणि त्यानंतर आता हा राज्य मागासवर्ग आयोगामध्ये मराठा माजी न्यायमूर्तींची नेमणूक करणं आणि जे न्यायमूर्ती जरांगे पाटलांचे जाऊन सर म्हणतात, त्यांच्या पायाशी झुकतात, हा जो सगळा प्रकार आहे हा अत्यंत निंद्य प्रकार आहे. आणि राज्य मागासवर्ग आयोगाला, तर म्हणजे मागासवर्गीयांचा तो आयोग आहे, त्यामध्ये मागास सदस्य असले पाहिजेत. जर उच्चवर्णीय सदस्य असतील तर निर्णय चुकीचा येऊ शकतो. ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आज वागत आहेत किंवा मराठा आंदोलकांच्या बाबतीत सॉफ्ट कॉर्नर घेत आहेत, त्या पद्धतीने हा देश पुन्हा एकदा मनुवादाकडे वाटचाल करताना दिसत आहेत. आणि म्हणून राज्य मागासवर्ग आयोगावर मराठा न्यायमूर्तींची नियुक्ती करणं हे न्यायाचं होणार नाही आणि ते नक्कीच अन्याय करणार, अशा प्रकारची भीती ओबीसींच्या मनामध्ये आता आलेली आहे. आणि म्हणून शिंदे समिती असेल, सर्रास सरसकट कुणबी दाखले वाटप करणं असेल, हे जर पाहिलं तर ओबीसींना आणि मागासवर्गीयांना होणारा त्रास आहे किंवा ओबीसींमधल्या अनेक मायक्रो ओबीसींकडे किंवा एससी एसटीच्या छोट्याकडे जातींकडे आरक्षण पोहोचलेलं नाही, त्यांना प्रतिनिधित्व मिळालं नाही. अशा पद्धतीमध्ये सर्रास कुणबी दाखले देणं आणि कुणबी शब्दाचा विपर्यास करणं. आज जो जमीनदार मराठा समाज आहे तो शेतमजूर नाही आणि कुणबी हे शेतमजूर आहेत. तर शेतमजूर आणि जमीनदार यांची समानता दाखवणं हे कायद्याच्या विरोधी आहे. आणि म्हणून मी नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करून सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे रयतेचं आहे. म्हणजे काय, तर कोकणातले कुणबी, भंडारी, आगरी, कोळी यांना गावं नवीन वसून देणं, जमिनी कसायला देणं, त्यांना नांगर देणं, शेतीसाठी बैल देणं, बियाणं देणं, हे जे प्रकार छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते प्रकार असे आहेत की महाराष्ट्रावर आदिलशाही निजामशाहीमध्ये मराठा आणि ब्राह्मणांचं वर्चस्व होतं, त्यांचे अधिकारी होते आणि यांच्याकडे सगळ्या जमिनी गावोच्या गाव एकवटली होती. शेती कसणाऱ्या कुळांच्या हातात कधी नांगर नव्हता, बैल नव्हते आणि बियाणं सुद्धा नव्हतं. इतकी अवस्था छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्व काळामध्ये या महाराष्ट्राची झाली होती. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्णय घेतला की या राज्यातले जमीनदार जे आहेत, वतनदार आहेत, त्या वतनदारी नष्ट केली, जमीनदारी नष्ट केली, त्यांच्या गड्या उद्ध्वस्त केल्या आणि रयतेचं, समानतेचं स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं. छत्रपती शिवाजी महाराज हे समानतेचे पुरस्कर्ते होते. हा विषय महाराष्ट्रातल्या विचारवंतांना मांडता आला नाही आणि त्याचे दुष्परिणाम आज आम्ही भोगतो आहोत. आणि अनेक लोकांनी, म्हणजे बामसेप या संघटनेचे संस्थापक वामन मेश्राम यांनी तर सांगितले की मराठे कुणबी आहेत, शूद्र आहेत, त्यांना आरक्षण द्या, अशी चुकीची मांडणी केली. परंतु महाराष्ट्रामध्ये सगळ्यामध्ये सत्तेचे दावेदार आहेत हे मराठा राज्यकर्ते आहेत, सरंजामी लोक आहेत आणि याच लोकांनी महाराष्ट्रातली समतेची चळवळ थांबवलेली आहे. हे आताच्या 70 वर्षानंतर आपण म्हणावं लागतंय. आणि म्हणून ज्यांना कोणाला वाटत होतं की मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे किंवा आता आमच्या ओबीसी सगळ्या नेत्यांनी बोलताना असं सांगितलं की ओबीसीना धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या, हा सुद्धा युक्तिवाद आहे किंवा बोलणं आहे, ते फसवून निघालं. मराठ्यांना आरक्षण द्या असं म्हणणं म्हणजे संविधानाचा अपमान होता. मराठ्यांचं आरक्षण आजही संविधान विरोधी आहे, कारण ते सामाजिक शोषित नाहीत. आणि आमच्या देशामध्ये, आमच्या महाराष्ट्रामध्ये जे आरक्षण भारतीय संविधानाने दिलेलं आहे त्यांचं सामाजिक दृष्ट्या शोषण झालेलं आहे, त्यांच्यासाठी दिलेलं आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा मी आजच्या या मराठा आरक्षणाच्या बाबतीत ओबीसींची जी भूमिका आहे त्या ओबीसींना प्रबोधित करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. सतत जरांगे पाटलांना शिव्या देणं किंवा त्यांच्या नावाने टाहो फोडणं हा काय उपाय होऊ शकत नाही. ओबीसींनी स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि आरक्षणामागची संविधानकारांची भूमिका आहे ती आम्ही समजावून घेतली पाहिजे, हे मी आज सांगू इच्छितो. आणि म्हणून भारतीय संविधानाचं जी प्रियांबल आहे किंवा त्यांचं जे प्रास्ताविक आहे त्यामध्ये समतेचं तत्व समजावून सांगितलेलं आहे. आणि म्हणून भारतीय संविधानाने सांगितलंय की समतेचं तत्व हे संविधानात फार महत्वाचं आहे. आणि याचा दुसरी बाजू जी आहे ती अशी आहे की देशामध्ये समता निर्माण झाली पाहिजे असे संविधानकार सांगतात.
याच वेळी संविधान सभा ही जाहीररित्या मान्य करते की या देशामध्ये विषमता होती आणि ती विषमता मनुस्मृतीची होती, हिंदू वैदिक धर्मियांची होती, ब्राह्मण क्षत्रिय यांची होती, वर्णव्यवस्था होती. या वर्णव्यवस्थेने या देशाच्या 85% जनतेचं शोषण केलं. त्यामध्ये 50% स्त्रिया, ओबीसी, एससी, एसटी या सगळ्या घटकांचं शोषण केलं आणि त्यांना पुढे येण्याचा मार्ग, इथल्या भारतातला जो उच्च वर्ग आहे त्यांच्या बरोबर येण्याचा मार्ग हा बंद केला आणि तो बंद केलेला मार्ग उघड करण्याचं काम आमच्या भारतीय संविधानाने समतेच्या तत्वाने केलं. ओबीसीचा प्रश्न असा आहे की ओबीसी हे बहुसंख्य हिंदू आहेत आणि हिंदू धर्माचं आचरण करत असताना हिंदू धर्माच्या कुप्रथांचं समर्थन सुद्धा अनवधानाने त्यांच्याकडून होतंय. त्याच्यामुळे आरक्षणाचं तत्व, समतेचं तत्व समजावून सांगणं हे अत्यंत अवघड आहे आणि मी अत्यंत स्पष्टपणे सांगतोय की ओबीसीचे जेवढे नेते आज आरक्षणाची चळवळ चालवतात ते हिंदू धर्माची चिकित्सा करायला तयार नाहीत, मनुवाद हा शब्द उच्चारायला तयार नाहीत. अनेक आमचे ओबीसी नेते ज्यांच्यामध्ये मी बसतो ते मला सतत सांगत आहेत की मनुवाद हा शब्द तुम्ही काढू नका, हिंदू धर्माची चिकित्सा करू नका, कारण ते आपल्या लोकांना आवडत नाही. परंतु प्रश्न असा आहे की हिंदू धर्माची चिकित्सा केल्याशिवाय समतेचं तत्व कळत नाही, विषमता समजत नाही, आरक्षणाचे तत्व समजत नाही, मग हिंदू धर्माची चिकित्सा कुणी करायची हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशामध्ये हिंदू धर्माची चिकित्सा केली, रामायण आणि महाभारताची सुद्धा चिकित्सा केली आणि त्या चळवळीतली अनेक उदाहरणं मागच्या काळामध्ये समोर येत होती. आणि यामध्ये आपल्याला कल्पना आहे की अनेक ग्रंथांचं बाबासाहेबांनी सांगितलेल्या ग्रंथांचं महाराष्ट्रामध्ये चर्चा झाली आणि जेव्हा जेव्हा हिंदू धर्माची चिकित्सा बाबासाहेबांची समोर आली त्यावेळी इथल्या हिंदू ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि त्या विरोधात आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आणि या आंदोलनामध्ये ओबीसींचा पाठिंबा हा नेहमीच हिंदू धर्माच्या आंदोलनाला होता, वैदिकांच्या आंदोलनाला होता आणि त्यामुळे आजही मराठा आरक्षणाचा अचानक अटॅक झाल्यानंतर ओबीसींना कुठली बाजू घ्यावी हे समजत नाही. कारण मराठा लोक हे भगवा झेंडा घेऊन, हिंदू धर्माचा झेंडा घेऊन आंदोलन करतायत आणि जणू काही आम्ही हिंदू धर्माचे रक्षक आहोत, क्षत्रिय आहोत अशा अभिमानाने करतात. आणि मला सांगायला हे वाटतं की मराठा समाजामध्ये अनेक विद्वान आहेत आणि त्यांची नावं सगळ्यांना माहीत आहेत. साळुंके असतील, प्रवीणदादा गायकवाड असतील, श्रीमंत कोकाटे असतील, यांनी संविधानिक भूमिका घेण्याचा प्रयत्न मागच्या काळात चांगल्या पद्धतीने केलेला आहे. परंतु आता जी परीक्षा आहे आपल्या जातीच्या या समता विरोधी म्हणजे विषमतेच्या समर्थक आंदोलनामध्ये त्यांनी भूमिका घेतली पाहिजे. आज एक ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून, छोटासा नेता म्हणून मी सुद्धा जी भूमिका घेतोय ही संविधानिक भूमिका घेतोय. या संविधानिक भूमिकेला ओबीसी मधून, खास करून माझ्या जातीतून, नागरी कोळी जातीतून मला विरोध होतोय. परंतु सत्य सांगणं हा आपल्या समोरचा सगळ्यांचं कर्तव्य ठरतं आणि म्हणून ही अत्यंत कठोर भूमिका आपल्याला घेणं गरजेचं आहे. संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्वानांची जबाबदारी, जर आपण अशी भूमिका घेतली नाही तर देशामध्ये पुन्हा एकदा विषमता येऊ शकते आणि विषमतेचे समर्थक विरुद्ध समतेचे समर्थक अशा प्रकारचा तात्विक वाद इथे आहे. मी याला युद्ध किंवा लढाई म्हणणार नाही, कारण हा या देशातल्या बुद्धिवादी, तर्कनिष्ठ विचार करणाऱ्या विचारवंतांचा भाग आहे आणि म्हणून समतेचं तत्व आरक्षणाच्या मुळाशी आहे, मुद्दाम सांगतो. आणि मराठा आंदोलकांनी लक्षात घ्यावं की आपण समता निर्माण करायला चाललात की विषमतेचं समर्थन करायला चाललात. मराठा बांधव हा राज्यकर्ता आहे, सर्व प्रकारचं नेतृत्व, प्रतिनिधित्व त्यांच्याकडे आहे आणि ओबीसीमध्ये, एससी एसटी मध्ये अत्यंत भयानक म्हणजे विषमतेत जगणाऱ्या शोषित अशा जाती आहेत. त्यांच्याकडे जर तुम्ही पाहिलं, भटके विमुक्त असतील किंवा एससी मधल्या अनेक अस्पृश्य जाती असतील किंवा एसटी मधले आदिवासी बांधव असतील, यांची देशातली अवस्था पाहिलीत तर आपल्या सगळ्यांनाच शर्मेने मान खाली घालावी लागते. आणि म्हणून त्यांच्याकडे बघा आणि तुम्ही विचार करा की मराठ्यांना ओबीसी आरक्षणाची खरोखर गरज आहे का? कुणबी आणि मराठा एकच आहे का? मराठा हे जमीनदार आहेत आणि मराठ्यांच्या जमीनदारांचं प्रतिनिधित्व आता मला सांगायला वाटतं की ज्या राजानं सगळ्या मागासवर्गीयांना, सगळ्या वंचितांना, सगळ्या रयतेला, जे जमिनीचे मालक नाहीत त्यांना जमिनी वाटल्या, नवीन गाव वसवली, नांगर दिले, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार 42,000 एकर जमिनीचा सातबारा जवळ ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार हे कसे सिद्ध करतील? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज, या दोन्ही महापुरुषांनी आपल्याकडे संपत्ती ठेवली नाही, ही माझी संपत्ती समाजाची आहे अशा प्रकारचे निर्देश दिले आणि लोकशाही काय असते हे दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श राजा मानले. त्याचं कारण हे समता आहे आणि अशाच प्रकारच्या समतेची भूमिका राजर्षी शाहू महाराजांनी घेतली, आरक्षणाची भूमिका घेतली. आता मराठा बांधव सांगतात की बाबा आमच्या राजानं तुम्हाला आरक्षण दिलं, म्हणजे राजर्षी शाहू महाराजांनी. परंतु 70 वर्षानंतर शाहू महाराजांची भूमिका मराठा समाजाने सोडून दिले आणि आता पुन्हा एकदा मराठा समाजातले अनेक मंत्री, मुख्यमंत्री हे सरंजामी लोक म्हणून पुढे आलेले आहेत. आणि आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर या सरंजामी सगळ्या मंत्र्यांची, आमदारांची ज्या घरं आहेत, गड्या त्या उद्ध्वस्त केल्या असत्या. परंतु आज
मराठा आंदोलक कोणाची घरे उद्ध्वस्त करतात तर मागासवर्गीयांची, कोणावर अत्याचार करतात तर मागासवर्गीय. नगर जिल्ह्यात तर असे प्रकार घडले की मागासवर्गीयांच्या विरोधी जिल्हा नगर जिल्ह्याला घोषित करावा अशा प्रकारची मागणी आमच्या मागासवर्गीय बांधवांनी केली. माझं तर म्हणणं आहे की जेवढे अत्याचार मराठा बांधवांकडून झालेले आहेत आणि आता मराठा आंदोलनाच्या निमित्ताने जी दादागिरी आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा मुख्यमंत्री आहेत त्यांच्या नावाखाली जी दादागिरी मराठा समाजाची चालू आहे त्याच्यामुळे निदान मागासवर्गीयांनी आपल्या राज्यपालांना आणि राष्ट्रपतींना पत्र लिहून सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामधला हा नवीन दहशतवाद आहे, हा हिंदू मराठा दहशतवाद आहे, अशा प्रकारची मांडणी करायची वेळ आली. कारण ही मांडणी आज केली नाही तर उद्या मुंबईमध्ये परिस्थिती बिघडू शकते. आणि म्हणून कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांची जी मानसिकता आहे ती मी सांगतोय की पोलिसांना सुद्धा हे प्रचंड अडचणीचं झालंय. आणि हा जरांगे पाटलांचा मोर्चा आपल्याकडे येतोय, ट्रॅक्टर मोर्चा मुंबईत येतोय, त्यामुळे पोलिसांनी त्यांना नोटीस दिली आहे. पोलिसांचं मी समर्थन करतो, सरकारचं मी समर्थन करतो की कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येईल असं आपण वागू नये. आणि मराठा बांधवांना विनंती करतो, 8 ते 9 आयोगाने तुम्हाला सामाजिक मागासले पण नाकारलेलं आहे आणि आर्थिक निकषावर हे आरक्षण भेटत नाही. आर्थिक निकषावरचं आरक्षण संविधानिक आरक्षणाला संपवण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेलं आहे. त्यातलं 85% आरक्षण आपण घेतलेलं आहे. एवढं खाऊन सुद्धा आणखी मागासवर्गीयांच्या आरक्षणात घुसखोरी करण्याचा मराठा आंदोलकांचा डाव आहे. हा मनुस्मृतीचा समर्थक आहे आणि अशाच प्रकारचं घुसखोरी मागासवर्गीयांच्या अधिकारात हजारो वर्ष मनुस्मृती या जोरावर केली गेली आणि हे थांबवण्यासाठी भारतीय संविधानाचं सरकार लोकशाही आमच्याकडे आल्यानंतर आम्हाला संविधानिक आरक्षण मागासवर्गीयांना दिलं गेलं, ते संपवण्याचा हेतू या आंदोलनामध्ये आहे. ओबीसीनी ही बाजू समजून घेतली पाहिजे आणि ही बाजू समजून घेणंच म्हणजे आरक्षण समजून घेणं. ओबीसीना असं वाटतं की विषमता आमच्या बाबतीत घडलीच नाही. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धन्यवाद देईन, महात्मा ज्योतिबा फुल्यांना धन्यवाद देईन की त्यांची जी मनं होती ही स्वतंत्र मनं होती. महात्मा ज्योतिबा फुल्यांचा वरातीत जेव्हा अपमान झाला तेव्हा महात्मा ज्योतिबा फुल्यांनी स्वतःची तुलना उच्चवर्णीयांशी केल्याने सांगितलं माझ्यामध्ये असं काय कमी आहे की माझा अपमान उच्चवर्णीय बांधवांनी केला. ती जी अनुभूती आहे, मनाचा जो अनुभव आहे, त्या अनुभवाने आमच्या महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सगळ्या जगाला सांगितलं, गुलामगिरी पुस्तक लिहिलं आणि सांगितलं की या देशातल्या स्त्रिया ओबीसी एससी एसटी हे मनुस्मृती आणि हिंदू धर्मियांचे गुलाम आहेत आणि गुलामी संपवणं हे माझं काम आहे. ते महात्मा ज्योतिबा फुल्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं गुरु मानलं आणि त्यांच्या जीवनात जे शोषकतेचे दाहकतेचे अनुभव आले त्याच्यावर अनेक मोठी ग्रंथसंपदा केली आणि हाच आदर्श आमच्या ओबीसीनी घ्यावा अशा प्रकारचं अपेक्षित आहे. परंतु ओबीसीचे सगळे नेते, महात्मा ज्योतिबा फुल्यांना मानणारे सगळेच नेते आज अशा प्रकारचे अपमान होऊनही आम्हाला विषमतेचा त्रास होतो असं बोलायला तयार नाहीत आणि हिंदू धर्माच्या कोशात हिंदू धर्मीय उच्चवर्णीय नेत्यांच्या कुशीत राहून थोडंफार बोलायचा प्रयत्न करतात पण त्यांना यश येत नाही. त्याचं कारण अशा प्रकारचं बंड हे पूर्ण बंड असलं पाहिजे. ज्या बंडाचं कारण मनुस्मृतीचा विचार आहे, हिंदू धर्माचा विचार आहे, त्याला लाद घालायची हिंमत ज्या नेत्यांमध्ये असते, असे 2 नेते महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. आपल्याला माहिती आहे राजर्षी शाहू महाराजांनी सुद्धा अशा प्रकारचा बंड करण्याचा प्रयत्न केला. परंतु धर्माच्या ज्या कक्षा आहेत ते तोडण्यासाठी विशेष क्षमता लागते आणि ती क्षमता आपल्याला माहित आहे भगवान बुद्धांमध्ये होती, भगवान महावीरांमध्ये होती आणि म्हणून त्यांनी या धर्माची चिकित्सा केली आणि धर्म सुधारणा करण्याचा देशात प्रयत्न केला. धर्म सुधारण्याच्या चळवळी सगळ्या जगात झालेल्या आहेत आणि जगामध्ये धर्म सुधारणा होऊन विज्ञानवाद पुढे गेला आणि म्हणून पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये नवीन शोध लागले आणि एक वेगळ्या प्रकारची समृद्धी तिकडे आले. परंतु आमच्याकडे अशा प्रकारची समृद्धी दिसत नाही. अजूनही कलकत्ता किंवा काही ठिकाणी डोक्यावरून मैला वाहण्याचे प्रकार आपल्या देशात सुरू आहेत. म्हणजे इथल्या आपल्यासारख्याच माणसाला घाण काढण्याचं काम किंवा मुंबईचे सफाई कामगार म्हणून त्यांची मुंबईची सफाई करण्याचं काम इथले राज्यकर्ते करतात, मराठा आणि ब्राह्मण राज्यकर्ते करतात. त्यांना त्याची लाज वाटत नाही. आरक्षणाच्या निमित्तानं मी त्यांचा निषेध करतो आणि मी त्यांना सांगतो की हलक्या प्रतीची कामं, मागासवर्गीयांची कामं आजही ज्या मागासवर्गीय जाती करतात त्याच्यामुळे आरक्षण आहे. तुम्ही अशा प्रकारची कामं करायला तयार आहात का? तुम्ही समतेने वागायला तयार आहात का? तर तुम्ही तयार नाहीत आणि म्हणूनच आरक्षण आहे. आरक्षण ही सवलत नाही. परंतु आताचं मराठा आंदोलन नाही, हे मराठा आंदोलन हे आरक्षण संपवण्यासाठी आहे आणि म्हणून अडाणी माणसाला जरांगे पाटलांना त्याचा नेता बनवलंय. मला माहित आहे की मराठा समाजात अत्यंत विद्वान साहित्यिक, न्यायमूर्ती, PSI, पोलीस, IPS अधिकारी सगळे आहेत आणि त्यांना हे कळतंय. त्यांच्यासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे की मराठा आंदोलनाचं नेतृत्व एका जरांगे पाटील या अडाणी माणसाकडे दिलं गेलेलं आहे की आणि महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी ज्यांनी संविधान आणि ज्यावेळी त्यांनी आपल्या संविधान सभेत आरक्षणाचे तत्व मांडली, हिंदू कोड बिल मांडलं, ते बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या सहकार्यांना आज खरोखर म्हणजे आता माणूस मृत्यू पावला की तो संपतो, तो राहत नाही. परंतु अजूनही ज्यांची श्रद्धा आहे त्यांना असं वाटतं की कुठेतरी माणसं आहेत, त्यांची मनं आहेत.
तर त्या सगळ्यांना खरोखर आज लाज वाटली पाहिजे असती महाराष्ट्राची. महाराष्ट्र हे पुरोगामी राहिलेलं नाही. महाराष्ट्रामध्ये अनेक वृत्तपत्र आहेत. लोकसत्ता आहे, महाराष्ट्र टाइम्स आहे, लोकमत आहे. ही सगळी वृत्तपत्र सुद्धा मराठा आंदोलनाची चिकित्सा करत नाही. हे आंदोलन संविधान विरोधी आहे हे सांगायला कारण आहेत. आणि म्हणूनच आपल्याला या बाबतीत मागासवर्गीयांना नीट भूमिका घ्यावी लागेल. तर विषमता म्हणजे काय? तर विषमता म्हणजे साधी गोष्ट आहे की महाराष्ट्राचे जास्तीत जास्त मुख्यमंत्री मराठा होतात, महसूल मंत्री मराठा होतात, गृहमंत्री मराठा होतात, जास्तीत जास्त आमदार मराठा होतात. ही या देशातली विषमता आहे, या महाराष्ट्रातली विषमता आहे. ओबीसीची संख्या जर 60% आहेत तर 60% आमदार त्यांचे असले पाहिजे, मंत्रिपद त्यांची असली पाहिजेत आणि प्रतिनिधित्व म्हणून ओबीसीना सगळ्या प्रकारचं नेतृत्व भेटलं पाहिजे. कला क्षेत्र असेल, साहित्य असेल, धर्म असेल, यामध्ये मागासवर्गीय लोक 70 वर्षात दिसायला हवी होती, परंतु दिसत नाही. ही विषमता आहे, हे मला ओबीसीना सांगायचं आहे. ओबीसीने लक्षात घेतलं पाहिजे. आता खरं म्हणजे नावं घेतले की लोकांना राग येतो, पण आमच्या इथले गणेश नाईक हे आमदार आणि मंत्री होते, परंतु ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. अनंत तरे होते, राजाराम साळी होते, रामशेठ ठाकूर होते, आमच्या इथे प्रशांत ठाकूर भाजपमध्ये आमदार आहेत, अनेक लोक आहेत. ते मुख्यमंत्री होऊ शकत नाही, मंत्री होऊ शकत नाही. याची कारण या विषमतेमध्ये दडलेली आहेत. परंतु ही विषमता व्यक्त करण्याची हिंमत जी महात्मा ज्योतिबा फुल्यांमध्ये होती, सावित्रीबाईंमध्ये होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये होती आणि असंख्य आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये होती किंवा आहे, तशा प्रकारची स्पष्ट भूमिका घेण्याची हिंमत ओबीसीमध्ये येत नाही. आणि म्हणूनच ही विषमता कायम टिकून आहे. या विषमतेचे निर्माते कोण? तर मला सांगायला आज वाटेल की हिंदू धर्म, वैदिक धर्म, या धर्मातले प्रमुख ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे विषमतेचे निर्माते आहेत. त्या विषमतेमुळे आज आमच्यावर गुलामगिरीची वेळ आली. ही भूमिका सुद्धा ओबीसीने जाहीर पद्धतीने व्यक्त केली पाहिजेत. आणि ही व्यक्त होत नाही, म्हणूनच आज हे मराठा आंदोलन जोर चढायला लागले, त्याला ताकद मिळायला लागली. विषमतेचे समर्थक हे मराठा क्षत्रिय लोक आहेत आणि त्यांना सपोर्ट करणारे ब्राह्मण आणि वैश्य आहेत. आणि म्हणून या सगळ्यांचं जे कारण आहे मनुस्मृती, तो ग्रंथ आम्ही वाचला पाहिजे. आणि आम्ही जर हिंदू आहोत तर हिंदू धर्मातल्या सगळ्या ग्रंथांचा आम्ही अभ्यास केला पाहिजे. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यासाठी धन्यवाद देईन की या देशाच्या विषमतेची चिकित्सा करत असताना रामायण, महाभारत, संस्कृत, वेद, मनुस्मृती याचा सखोल अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता. अशा प्रकारचा अभ्यास ओबीसीचे आजकालचे नेते करत नाहीत, त्यामुळे त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजत नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातल्या धर्माविरुद्ध नव्हते, तर या देशामध्ये धर्माने लादलेल्या विषमतेविरुद्ध होते आणि ती विषमता बाबासाहेबांनी उघड केली. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना आज लोकांना धर्मविरोधी किंवा राष्ट्रविरोधी असं म्हणण्यापर्यंत मदत जाते. खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या देशावर प्रचंड मोठे उपकार आहेत, कारण या देशामध्ये घुसलेले दोष काढण्याचा यशस्वी प्रयत्न एक डॉक्टर म्हणून, एक डॉक्टर जसा आपल्याला जडलेला आजार आपल्या शरीरातून बाहेर करतो, त्यावर औषधोपचार करतो, असा औषधोपचार म्हणजेच आरक्षण आहे. असा औषधोपचार म्हणजे भारताचं संविधान आहे, संविधानाचा विचार आहे, हे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. आणि हे ओबीसीना समजत नसल्यामुळे आजची ही अवस्था झाली आहे. त्यानंतर चातुर्वर्ण्य व्यवस्था जी आहे, त्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आणि शेवटचा वर्ण अतिशूद्र, ही वर्ण व्यवस्था आपल्या देशामध्ये निर्माण केली गेली. आणि हा शूद्रांचा जो वर्ण आहे तो किती मोठा आहे? 85% आहे. आज मराठा लोक बोलतात आमचं एवढी लोकसंख्या आहे महाराष्ट्रामध्ये, 6 कोटी आहे, 7 कोटी आहे, काही जरांगे पाटील काय वाटेल ते बडबडतात. परंतु चातुर्वर्ण्य जर पाहिला तर चातुर्वर्ण्यामध्ये अत्यंत कमी लोकांना चातुर्वर्ण्याचा फायदा झाला. त्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य 15%च आहेत आणि 85% लोक यांची सेवा करण्यासाठी या चातुर्वर्ण्याने निर्माण केले. आणि ही जी व्यवस्था आहे ती जन्मावर आधारित आहे. जो शूद्र जातीत जन्माला आला, अतिशूद्र जातीत जन्माला आला, त्यांना वर येण्याचा मार्ग बंद केला गेला. आणि अशा प्रकारची धार्मिक गुलामगिरी जगात कुठे नाही. जगामध्ये श्रीमंत आणि गरीब, भांडवलदार आणि कामगार, काळा आणि गोरा असे वर्ण किंवा वर्ग आहेत, परंतु त्यामध्ये खालच्या माणसाला वर जाण्याचा मार्ग मोकळा होता. परंतु भारतामध्ये जन्माधारित विषमता लादल्यामुळे, जन्माधारित गुलामगिरी लादल्यामुळे ओबीसी मधल्या कुठल्याही माणसाला पुढे यायची संधी देशात तरी मिळत नाही. आणि जर ती संधी पाहिजे असेल तर ज्या पद्धतीनं राजर्षी शाहू महाराजांनी आज देश सोडला, बोटीने परदेशात गेले, तेव्हा शाहू महाराजांना कळलं की देशात जगाचा विकास का होतोय, आमचा विकास का होत नाही. आणि म्हणून आरक्षणाची सुरुवात शाहू महाराजांनी आपल्याकडे केली. त्या शाहू महाराजांचा फोटो सुद्धा जरांगे पाटील आपल्या आंदोलनात लावत नाहीत. लावला मग तो जिजाऊंचा असेल, शाहू महाराज असेल, तो जाहीररित्या उतरवला जातो. एवढी मोठी घटना देशात घडूनही आमच्याकडे त्यावर उत्तर येत नाही. आता हा जो विषय आहे की परदेशात जाण्याचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशात गेले नसते आणि तिथे यशस्वी शिक्षण घेऊन भारतात आले नसते तर आज आम्ही ओबीसी जे फिरतोय, चालतोय, बोलतोय किंवा चांगला अनुभव घेतोय, हा आम्हाला घेताच आला नसता. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो प्रत्येक ओबीसीने आपल्या घरात लावला पाहिजे. आणि मी लोकनेते दिबा पाटलांची आठवण करून सांगतो की लोकनेते दिबा पाटील हे आगरी समाजाचे फार मोठे नेते झाले. त्यांनी 12.5% पुनर्वसन कायदा आणला आणि हा कायदा आणून इकडे आमच्याकडे लोकांचं पुनर्वसन केलं, लोकांना चांगल्या ठिकाणी नेलं. त्यांच्या घरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज,
राजर्षी शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, भगवान बुद्ध यांचे फोटो आहेत. एकाही देवाचा फोटो नाही. आणखी जोडीला 12.5% आंदोलनात वसंतदादा पाटलांनी ज्या आंदोलकांना गोळ्या घातला त्यात 5 माणसं ठार झाली. त्या हुतात्म्यांचे फोटो देवांच्या ऐवजी लोकनेते दिबा पाटलांनी लावले आणि सांगितलं की हुतात्म्यांचं रक्त वाया जात नसतं आणि मी वाया जाऊ देणार नाही. अशा प्रकारचं वक्तव्य दिबा पाटील साहेबांनी केलं आणि एक ओबीसीना दिशा देण्याचा प्रयत्न केला. आता 13 जानेवारीला स्मृतिदिन येतो दिबा पाटलांचा, त्यांची आठवण म्हणून आम्ही आज स्मृतिदिन साजरा करतोय. ज्या पद्धतीनं आंबेडकरी समाजानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान सरकारने नाकारला होता, इथल्या धर्माने नाकारला होता, परंतु स्वतः लोकवर्गणी काढून गावोगावी जयंत्या पुण्यतिथ्या करून बाबासाहेब आंबेडकरांना घराघरात देशात पोहोचवलं. त्याच पद्धतीनं ओबीसीच्या असंख्य जाती आहेत, त्यामध्ये असे महापुरुष दडलेले आहेत ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत किंवा हस्ते परस्ते काम केलेलं आहे. त्यांना शोधून काढून त्यांचं जे नेतृत्व आहे ते पुढे आणलं पाहिजे. किंवा तुमच्याकडे असं नेतृत्व नसेल, आता कोणी ओबीसी नेता, ओबीसी तरुण असं काम करत असेल तर त्याला सपोर्ट करणं, त्याला पुढे आणणं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पुढे जाणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून चातुर्वर्ण्य व्यवस्था ही जन्माधारित होती आणि संपूर्ण जगामध्ये इतका नीच प्रकार, इतकं वाईट शोषण कुठेच झालं नव्हतं. आणि म्हणून महाराष्ट्रात चाललेला आरक्षणाचा संघर्ष जगाला सुद्धा कळला पाहिजे आणि जगाला कळण्यासाठी आपल्या लोकांनी तो जगामध्ये पोहोचवला पाहिजे. हा चातुर्वर्ण्य आजही बदलता येत नाही. आणि म्हणून आज मराठा बांधव असं म्हणतात की मराठा क्षत्रिय अभिमानाने ते एवढे वर्ष जगले आणि आज आपला जो जरांगे पाटील म्हणतात की आम्ही मराठा आहोत आणि मराठ्यांना आरक्षण द्या. आता मराठा असताना मराठ्यांनी कुणबी दाखले मागणं, शूद्रांचे दाखले मागणं हा चातुर्वर्ण्याचा एक प्रकारचा विपर्यास आहे. परंतु ज्यांना शोषणाची सवय आहे त्यांना आरक्षण हा सुद्धा शोषणाचा मार्गच वाटतो. त्यांना असं वाटत नाही की पिचलेल्या दबलेल्या लोकांचा तो प्रतिनिधीचा मार्ग आहे की यातून आम्हाला आणखी काहीतरी भेटेल. सगळ्या जमिनी, सगळ्या जागा, पाणी, जंगल, शिक्षण सगळे सम्राट यांचे, साखर सम्राट यांचे. आता आरक्षणातून एखादा मागासवर्गीय तरुण पुढे येत असेल, IAS होत असेल, IPS होत असेल तर तो होऊ नये. म्हणजे एकलव्याचा अंगठा कापणारा द्रोणाचार्याच्या भूमिकेत आज जरांगे पाटील आहेत आणि ह्या एकलव्याचा, आदिवासींचा अंगठा काढण्याचं महापातक आता त्यांच्या नावावर जाणार आहे. आणि म्हणून याची चिकित्सा झाली पाहिजे. चातुर्वर्ण्य बदलता येत नाही. ब्राह्मण आजही आपली जात सोडायला तयार नाहीत. मी तुम्हाला सांगतो की आपले जे मोहन भागवत आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे, त्यांनी सांगितलं की 5000 वर्ष आम्ही पंडित लोकांनी म्हणजे ब्राह्मणांनी या देशाचं शोषण केलेलं आहे. ही चूक त्यांनी कबूल केली, पण असं म्हणत नाही ते की सगळ्या मागासवर्गीय भारताला आम्ही ब्राह्मणांची दीक्षा द्यायला तयार आहोत किंवा आम्ही हे सगळे उच्चवर्णीय आहेत किंवा ब्राह्मण आहेत आणि म्हणून आम्ही सगळे समान आहोत असं बोलायला तयार नाही. अजूनही त्यांना ब्राह्मण्याचा गर्व या देशामध्ये आहे. क्षत्रियांना अशा प्रकारचा गर्व आहे. आणि मी जरांगे पाटलांना सांगतो की क्षत्रियांचा गर्व किती मोठा आहे. नारायण राणेंनी सांगितलं आम्ही 96 कुळी आहोत, आम्हाला कुणबी दाखले नको, शूद्रांचे दाखले नको. हा जो अहंकार आपल्याकडे भरलेला आहे हा जरांगे पाटलांच्या मनामध्ये पण आहे. फक्त आम्हाला सरपंच व्हायचा आहे. ओबीसी जिथे निवडून येतात, आदिवासी जिथे निवडून येतात, जिथे स्त्रिया निवडून येतात, त्या स्थानिक स्वराज्य संस्था मुंबई, ठाणे, कल्याण, पनवेल या महानगरपालिका आम्हाला खायच्या आहेत. राज्य खाऊन झालेलं आहे, त्याचा चोथा केलेला आहे. राज्याचा, देशाचा तुम्ही नाश केलेला आहे आणि आता पुन्हा महानगरपालिका मध्ये जे नेतृत्व आहे ते आपल्याला पाहिजे. परंतु याच्या बदल्यात चातुर्वर्ण्य ते बदलायला तयार नाहीत. कारण का आम्ही जन्माने श्रेष्ठ आहोत हा अहंकार इथला भारतातला उच्चवर्णीय सोडायला तयार नाही. आणि म्हणून ही गोष्ट ओबीसीने समजून घेतली पाहिजे. ही गोष्ट ब्राह्मणांना कळते, मराठ्यांना कळते, ओबीसीना कळत नाही. ओबीसीना कळत नाही तोपर्यंत त्यांनी ती पुन्हा पुन्हा समजून घ्यावी आणि जुन्या ग्रंथांचा अभ्यास करावा. काही लोक असं म्हणतात की जुन्या गोष्टी काढू नका. खास करून ब्राह्मणांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या जुन्या गोष्टी कशाला काढतात, जुन्या गोष्टी कशाला काढतात. का काढायच्या नाही जुन्या गोष्टी? जुन्या काळात तुमच्या पूर्वजांनी आमचं शोषण केलं म्हणून आरक्षण दिलं, आता तुम्हाला लाज वाटायला लागली. आणि म्हणून या जुन्या गोष्टी काढल्या पाहिजेत. आरक्षणाच्या चर्चेमध्ये मनुस्मृतीचं शोषण, चातुर्वर्ण्याचं शोषण आणि हिंदू धर्माचं शोषण आपल्या समोर आलं पाहिजे. आणि याच पद्धतीनं प्रबोधनकार ठाकरेंनी सांगितलं की धर्माची देवळं म्हणजे देवळं आहेत ही शोषण करण्याचा मार्ग आहे. देवळांमध्ये जो पैसा निर्माण होतो, आजही देवळांची आणि देवांची जी संपत्ती आहे ती एवढी मोठी आहे की या देशाची 4 वेळा अर्थसंकल्प 40 वेळा कमीत कमी या देशाचा अर्थसंकल्प मांडता येईल एवढी संपत्ती देवळांमध्ये आहे. ही देवळांमधली संपत्ती फक्त ब्राह्मण पुजाऱ्यांच्याच हातात का? राज्य करण्याचा अधिकार आजही क्षत्रियांना महाराष्ट्रात आहे. तो कशाच्या आधारे? तो संविधानाच्या आधारे नाही, तो मनुस्मृतीच्या आधारे आहे. आणि म्हणून एकनाथ शिंदे ही आपली जातीची बाजू घेतात, पृथ्वीराज चव्हाण घेतात, आशिष शेलार घेतात, भास्कर जाधव घेतात, त्यांना त्याची लाज वाटत नाही. पण आमचे भुजबळ साहेब जर ओबीसीच्या वतीने बोलायला लागले तर त्यांना सांगतात तुम्ही राजीनामा द्या, नंतर बोला. का? भुजबळांना जो नियम लागू आहे तो तुम्हाला नाही लागू? मला विधानसभेत येऊ द्या, मला लोकसभेत येऊ द्या, मी तुमचं सगळं काढेन. परंतु आमची ओबीसीची, SC ST ची लोकसंख्या कमी आहे, तिथे प्रतिनिधित्वच नाही त्यांना. आणि म्हणून तुम्ही दादागिरी आपल्याकडे करतात. देवळांचा फायदा, जमिनींचा फायदा कोण घेतोय? हा फायदा हे एक प्रकारचं आरक्षण आहे आणि ते तुमचं जे आरक्षण आहे मनुस्मृतीने दिलं ते तोडण्यासाठी संविधानाचं आरक्षण आहे. आणि म्हणून संविधानाच्या आरक्षणाची लढाई ओबीसीनी समजून घेतली पाहिजे.
ओबीसीसाठी गुलामीचं जे प्रतीक आहे, ही जी मनुस्मृती आहे आणि ते मनुस्मृतीला ती हिंदू धर्माचा ग्रंथ आहे म्हणून जर सन्मानाने आम्ही ओबीसी लोक डोक्यावर घेत असू तर अत्यंत वाईट स्थिती आहे. आणि म्हणून हिंदू वैदिक धर्माची गुलामी आहे ती आम्ही समजून घेतली पाहिजे. धर्माची गुलामगिरी आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा धर्माचा अभिमान पुढे येतो आणि त्या अभिमानामुळे आपल्याला हा आरक्षणाचा विषय समजत नाही. आणि म्हणून देशाच्या एकात्मतेला अखंडतेला धोकादायक काय असेल तर 85% नागरिकांची गुलामगिरी आहे. त्यामध्ये 50% स्त्रियांना आम्ही गुलाम केलेला आहे आणि त्यामुळेच आमच्या देशाचा सतत पराभव होतोय. याची अनेक उदाहरणं मी नेहमीच दिलेली आहे की शस्त्राचा अधिकार केवळ क्षत्रियांना दिला, क्षत्रिय पडले तर ब्राह्मणांना दिला, ब्राह्मण पडले तर वैश्यांना दिला, पण 50% स्त्रियांना शस्त्र दिली नाहीत. आणि ओबीसीना म्हणजे ओबीसीची संख्या आज 60% असेल तर त्यांना सुद्धा शस्त्र दिली नाहीत. त्यामुळे हे खरं सैन्य, बलवान सैन्य देशाच्या संरक्षणात उतरू शकलं नाही. त्यामुळे अनेक वेळा मुघल, पोर्तुगीज, इंग्रज यांनी या क्षत्रियांचा नाश केला, सर्वनाश केला आणि क्षत्रियांच्या पराभवामुळे हा देश गुलाम झाला. ही गुलामी पुन्हा येऊ द्यायची नसेल तर सगळ्या ठिकाणी आरक्षण लागू करून, मग ते सैन्यात सुद्धा असेल, मागासवर्गीयांमधले शूर सैनिक असतील त्यांना लढण्याचा अधिकार आम्हाला देता आला पाहिजे. आणि हा अधिकार आम्ही देऊ शकलो तर निश्चितपणे आज जे घडते, पोलिसांमध्ये महिला आहेत, सैन्याच्या क्षेत्रात महिला गेलेल्या आहेत आणि राष्ट्रपती पदावर महिला बसायला लागल्या, त्यामुळे देश सुरक्षित होत चाललेला आहे. परंतु ही प्रक्रिया थांबवण्याचं काम हे मराठा आंदोलक करतायत आणि म्हणून त्याचा मी निषेध करतो. आणि म्हणून देशाच्या प्रगतीस आणि पराभवास, प्रगतीस रोखणारी आणि देशाच्या पराभवाला कारण ठरलेली मनुस्मृती आम्ही आताही जाळली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याच्या ठिकाणी, महाडच्या ठिकाणी ती जाळलेली आहे. आणि म्हणून ही जी विचारसरणी आहे, मनुवाद आहे, तो मनुवाद आम्ही समजून घेतला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा मनुवाद समजून घेतला होता आणि म्हणूनच संविधानाच्या रूपाने त्यांनी उपाय शोधण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आणि म्हणून हा जो धर्मवाद आहे, तो धर्मवाद हा विज्ञानवादाला विरोध करणारा आहे, हे सुद्धा ओबीसीनी समजलं पाहिजे. धर्माला आम्ही छातीशी कवटाळलेला आहे, डोक्यावर घेतलेला आहे आणि आरक्षणाचा अर्थ समजावायला निघालेलो आहे. आणि म्हणून धर्म जर समजून नाही घेतला तर रामायणाच्या काळात शंभुकाला जे ठार केलेला आहे आणि एकलव्याचा अंगठा द्रोणाचार्यांनी कापलेला आहे, ते रामायण आणि महाभारतातल्या 2 घटना आपल्याला समजणार नाही. द्रौपदीची विटंबना असेल, सीतेला झालेला वनवास असेल, याच्या पाठीमागे स्त्री विरोधी भूमिका या दोन्ही महान ग्रंथांची आहे, हा विषय सुद्धा आपल्याला समजणार नाही. पण आम्ही ज्यांना पूजनीय आणि पवित्र समजलेलं आहे त्याची चिकित्सा करणं हे सोपं नसतं आणि म्हणून आरक्षणाचा अर्थ समजणं एवढं सोपं नाही. त्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान समजण्यासाठी जरांगे पाटील यांना खूप वर्ष लागतील. खरं म्हणजे मी मागे पण बोलतो, जरांगे पाटलांना भारतीय संविधान आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र हे कुठल्या तरी मागासवर्गीयांनी अत्यंत आत्मविश्वासाने भेट देऊन यावं, त्यांना त्याचं वाचन करावं, सांगायचं की महात्मा गांधींसारखं एखादं मौनाचं आंदोलन आपण करावं. आणि महात्मा गांधींनी सुद्धा या देशामध्ये वर्णव्यवस्थेचं समर्थन केलं होतं, पण त्यांना महान महात्मा आमच्या देशात म्हटलं गेलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं असे किती महात्मा आले, धूळ उडवून गेले, परंतु देश काय बदलला नाही. आणि देशाला बदलण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. ओबीसीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेतलं तर ओबीसीचं आरक्षण आपल्याला समजेल. म्हणून मराठा आरक्षण हे समतेच्या तत्वाच्या विरोधी आहे. आणि या बाबतीत ब्राह्मण, मराठा, वैश्य, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ही आरक्षणाची आता महायुती झालेली आहे आणि महायुती ओबीसीना अतिशय त्रासदायक झालेली आहे. सरकारची सगळी धोरणं हे मराठा आंदोलनाच्या बाजूने आहेत, कायदा धाब्यावर बसवणारी आहेत आणि म्हणून त्यांचा मी निषेध करतो. ओबीसीच्या जाती साधारणपणे 450 असूनही जागृती अभावी आज ओबीसी एकटे पडलेले आहेत. आणि एवढ्या सगळ्या जातींना प्रबोधित करण्याचं काम मागच्या काळात राहून गेलेलं आहे. मंडल आयोगाच्या बाबतीत हा संघर्ष उडाला. मंडल आयोग ओबीसीच्या फायद्यासाठी होता आणि त्या मंडल आयोगाच्या काळामध्ये आमचे सगळे आंबेडकरी बंधू आणि अनेक ओबीसी कार्यकर्ते सुद्धा त्या काळी काम करत होते. ऍडव्होकेट जगन्नाथ पाटील हे आमच्या इकडे मुंबईमध्ये चुनाभट्टीला राहत होते आणि ते आज जे भुजबळ आहेत त्यांचे गुरु ते आहेत. आणि त्यांच्यासोबत दिबा पाटील होते यांनी अनेक महाराष्ट्रातल्या ओबीसीना नेतृत्व दिलेले आहे. पण आजच्या घडीला अशा प्रकारचं नेतृत्व नसल्यामुळे ओबीसी एकटे पडलेले आहेत. आम्ही मागासवर्गीय ओबीसी, एससी, एसटी हे आता एकत्र येणं हे काळाची गरज आहे. आणि तो खरं म्हणजे ओबीसीच्या जागृतीमध्ये अत्यंत महत्वाचा टप्पा आहे, हे या निमित्त मी सांगतो. मनुस्मृतीच्या सांस्कृतिक गुलामगिरीस उत्तर हे सांस्कृतिक मुक्तीने आपल्याला द्यावं लागेल. आणि म्हणून या मुक्तीच्या मार्गावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं मुक्ती कोण पते हा जो ग्रंथ आहे, हे आमचे अलिबागचे नेते, ज्येष्ठ विधिज्ञ ऍडव्होकेट दत्ता पाटील, जे महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते होते, यांनी मला मुलाखतीमध्ये सांगितलं की मुक्ती कोण पते हे सगळे पुस्तक इथल्या नागरिकांनी वाचलं पाहिजे आणि ओबीसीने वाचलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी या मुक्ती कोण पतेमध्ये हेच विषय सांगितले आहेत की ज्याने आमच्यावर गुलामी लादलेली आहे ती गुलामीची बंधनं
आम्ही तोडून दिल्याशिवाय मुक्तीच्या मार्गाकडे जाऊ शकत नाही. आणि मला सांगायला अभिमान वाटतो, मुक्तीचा मार्ग आमच्या कारल्याला आई एकविरा जी महामाया आहे तिच्या मुलांनी सांगितलं. तिच्या मुलाचं नाव आहे सिद्धार्थ गौतम बुद्ध, तथागत गौतम बुद्ध यांचा मार्ग मुक्तीचा मार्ग आहे. आजच्या या हिंदुत्वाच्या प्रभावशाली वातावरणामध्ये नरेंद्र मोदींच्या राम मंदिराच्या आंदोलनाच्या काळामध्ये भगवान बुद्धांची आठवण करून देणं ही काळाची गरज आहे. आणि ती आठवण करून देणाऱ्या लोकांनी भगवान बुद्धांचा विचार या देशाला सांगितला पाहिजे. त्यांनी पहिल्यांदा जगामध्ये कुठल्या धर्मामध्ये महिलांना धर्मामध्ये समान अधिकार नव्हता, तो अधिकार देण्याचा प्रयत्न महाप्रजापती गौतमी यांच्या माध्यमातून केला. आणि म्हणून कोकणामध्ये हुंडा न घेण्याची पद्धत आज पाहायला मिळते. मातृसत्ता कोकण पाहायला मिळतं. हे मातृसत्ता कोकण म्हणजे मनुस्मृतीच्या विरोधातलं कोकण आहे. हे भगवान बुद्धांचं कोकण आहे, परशुरामाचं नाही. आणि म्हणून डॉक्टर आंबेडकरांचा लढा जो आहे मुक्ती कोण पते हा ओबीसीने वाचला पाहिजे. याच पद्धतीने आजच्या काळातले काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना हे सारे पक्ष हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांचे आहेत. आणि यांच्या सदस्य असलेले लोक निश्चितपणे ओबीसीना मुक्ती देऊ शकत नाही. कारण नवीन प्रकारची आधुनिक गुलामगिरी हे पक्ष सर्वत्र लादताना दिसत आहेत. आणि हे सगळे समर्थक आहेत मनुस्मृतीचे. आणि म्हणून मागासवर्गीयांचा राजकीय पक्ष नसल्यामुळे आज मागासवर्गीयांचे बलाढ्य नेते देशात असूनही ते खऱ्या अर्थाने संविधानाकडे, समतेच्या चळवळीकडे वाटचाल करू शकत नाही. समतेच्या रक्षणासाठी, आरक्षणाच्या रक्षणासाठी पुढे येऊ शकत नाही. कारण त्यांना त्या राजकीय पक्षांनी गुलाम केलेला आहे. आणि ओबीसीचा राजकीय पक्ष नसणं हे या देशातल्या 70 वर्षातल्या आमच्या सगळ्यांच्या वाटचालीतलं फार मोठं अपयश आहे. अशा प्रकारची प्रेरणा आम्हाला का झाली नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ही गोष्ट कळली होती की स्वतंत्र राजकीय पक्ष असल्याशिवाय आम्ही प्रगती करू शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारचा प्रयत्न मागच्या काळात आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी केला. आणि त्यांनी लोकसभा लढण्यासाठी मला एक नेतृत्वाची संधी दिली. त्याचा जो राजकीय अनुभूती असते, मी निवडणूक जिंकलो नाही, परंतु खासदाराचा जो आत्मविश्वास असतो तो निश्चित त्या निवडणुकीमध्ये मला मिळाला. आणि मला आजही मी सांगतो की मराठा आरक्षणाची दादागिरी आहे संपवण्यासाठी येणारी लोकसभा मी लढवणार आहे. कोणता पक्ष तिकीट देईल काय तो नंतरचा विषय, कोणी दिला नाही तर अपक्ष म्हणून का होईना, पण लोकसभेत जाण्याचा हा संघर्ष आम्ही चालू ठेवा. आणि म्हणून सध्याच्या आंदोलनास ओबीसींचा जो पाठिंबा आहे, म्हणजे सध्याच्या आता जे वेगवेगळे राजकीय नेते ओबीसींचं आंदोलन चालवतात आणि त्यांना ओबीसी पाठिंबा देतात, हा एक प्रकारचा आत्मघात ठरेल अशी स्थिती महाराष्ट्रात आज आहे. ओबीसीनी स्वतंत्र राजकीय पक्ष काढून हे आंदोलन चालवलं पाहिजे. हे महादेव जानकर यांच्या मताचा मी समर्थक आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही कमांडर आहोत, म्हणजे आम्ही राज्यकर्ते आहोत. ही भूमिका त्यांनी जी घेतलेली आहे ती अत्यंत आत्मविश्वासपूर्ण भूमिका आहे. मी महादेव जानकरांचं यामध्ये कौतुक करतो. अशा प्रकारचा आत्मविश्वास आमच्या ओबीसी नेतृत्वात आला पाहिजे. मी या सगळ्या चर्चेच्या निमित्तानं कोकण पट्ट्यामध्ये पहिला ओबीसींचा मेळावा आदरणीय छगन भुजबळ यांच्या खरा म्हणजे सांगण्यावरून 17 तारखेला भिवंडी येथे घेतला होता. त्याची छोटीशी चिकित्सा मी इथे करणार आहे. त्यामुळे ओबीसींना कळेल की आपल्या चुका कुठे होतात. भिवंडी येथे जो मेळावा झाला मागच्या 17 डिसेंबरला, या मेळाव्याचं नेतृत्व सर्वसामान्य ओबीसींनी करावं असं मी बोललो होतो. आणि माझं म्हणणं होतं की मायक्रो ओबीसींचं तिचं संघटन होईल. परंतु भाजपचे खासदार, आमच्या आगरी समाजाचे खासदार कपिल पाटील यांनी पैशाच्या ताकदीवर तो मेळावा स्वतःच्या नावाने करण्याचा प्रयत्न केला. स्वतःचा मोठा बॅनर लावला आणि आदरणीय भुजबळ साहेबांचा बॅनर एका बाजूला लावला. परंतु मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला आयोजकांना की आज भुजबळ साहेब कुठल्याही पक्षात असले तरी त्यांनी घेतलेली सर्वशक्तिमान अशी भूमिका आहे. सर्व संघ परित्याग करण्याची ती भूमिका आहे की बाबा मी ओबीसीसाठी काही करेन. आणि त्यांनी जे वक्तव्य पहिल्यांदा जरांगे पाटलांच्या दादागिरीला उत्तर देताना जे केलं, त्या उत्तर देण्यामुळे ओबीसीमध्ये एक प्रकारचा उत्साहाचा संचार निर्माण झाला. आणि त्यानंतर मी सुद्धा निर्णय घेतला की त्याला ओबीसीचं एक नेतृत्व उभं राहते, त्याच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे. आणि त्यांना जाऊन आम्ही भेटलो आणि सांगितलं की अशा प्रकारचे मेळावे कोकणामध्ये झाले पाहिजेत. परंतु आमचे सगळेच राजकीय नेते ज्या चळवळीतून तयार व्हायला पाहिजेत, ओबीसींच्या, गरिबांच्या, शोषितांच्या चळवळीतून तयार झाले पाहिजेत, ते तसे नव्हता. कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या आशीर्वादाने मोठे झाल्यामुळे त्यांना गरीब ओबीसींचा प्रश्न किंवा मागासवर्गीयांचा प्रश्न अजून समजलेला आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून याही मेळाव्यामध्ये सगळा खर्च मी करेन, सगळे बॅनर माझेच राहतील अशा अहमहिकेने हा मेळावा झाला. आणि त्यामध्ये सगळा खर्च जो आहे खुर्च्या, मंडप, टेबल, खाणं पिणं याच्यावर झाला. परंतु आमच्या कोकणातल्या ओबीसींना ओबीसी शब्दाचा अर्थ कळलाय का, किंवा स्वतःला आपल्या नेत्यांना सुद्धा तो अर्थ कळलाय का, याचं आत्मपरीक्षण न केल्यामुळे ओबीसींना समजवण्याच्यावर 1 रुपया खर्च झाला नाही. आणि त्याचा दुष्परिणाम असा झाला की खुर्च्या रिकाम्या राहिल्या. आणि वर्धाच्या मेळाव्यामध्ये पण अशीच अवस्था आपण बघितली. या सगळ्या मेळाव्यामध्ये ओबीसी मधले राजकीय नेते वेगवेगळ्या पक्षात आहेत.
त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की ओबीसी हे वेगवेगळ्या पक्षाकडून नियंत्रित केले जातात. ओबीसींची स्वतंत्र चळवळ नाही. ओबीसींच्या आरक्षणाच्या चळवळीचा बौद्धिक आधार हा आमचा आंबेडकरी समाज आहे किंवा बौद्ध समाज आहे. आरक्षण म्हणजे काय त्यांनी समजवण्याचा प्रयत्न पूर्ण देशाला केलेला आहे. त्यांच्या विचारांच्या त्यांच्या सल्ल्याशिवाय आम्ही जर गेलो नाही तर हिंदुत्वाचे समर्थक, वैदिकत्वाचे समर्थक आणि मनुस्मृतीचे समर्थक म्हणून आम्ही आरक्षणाची चळवळ यशस्वी करू शकत नाही. आणि म्हणून त्या दिवशी कपिल पाटील खासदारांनी आपले बॅनर लावले आणि तेच त्या मेळाव्याला उपस्थित राहिले नाही. आणि सगळ्यात मोठी भयानक गोष्ट अशी आहे की आमचे ओबीसी नेते खासदार कसे गुलाम आहेत, तर ते दुसऱ्या दिवशी मराठा आंदोलक समर्थकांची खासदारांची दिल्लीमध्ये बैठक होती. ती मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ तिकडे संभाजीराजांच्या बैठकीस उपस्थित राहिले आणि स्वतःच्या जातीच्या, स्वतःच्या समाजाचा, ओबीसींचा मेळावा असून मांडव स्वतः घालून तिथे आले नाहीत, लोकांना पाठवू शकले नाहीत. याचाच अर्थ आमचे जे राजकीय नेते आहेत ते भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांचे गुलाम आहेत आणि पुन्हा एकदा धर्माचे पण गुलाम आहेत आणि वर्तमान राजकीय पक्षांचे गुलाम असतील तर मराठा आरक्षणाला लाखोंच्या संख्येने तोंड देणं हे आपल्याला अशक्य गोष्ट आहे. त्यामुळे लाखांच्या सभा लावण्याच्या भानगडीत पडू नये. 10 लोकांच्या, 15 लोकांच्या सभा लावून त्या लोकांना ओबीसी म्हणजे गुलाम, ओबीसी म्हणजे शूद्र, ओबीसी म्हणजे हिंदू धर्माचा, वैदिक धर्माचा तुम्ही गुलाम आहेत, आम्ही तुम्हाला स्वतंत्र व्हायचं असेल तर संविधानाचा, समतेचा विचार स्वीकारल्याशिवाय ओबीसीचा अर्थ तुम्हाला कळणार नाही. याच्यावर 1 रुपया खर्च करायला आमचे ओबीसीचे राजकीय नेते तयार नाहीत. त्यांचा मी जाहीर निषेध करतो आणि सांगतो ही घोडचक जर तुम्ही सुधारले नाहीत तर आता तुम्ही जे आमदार खासदार आहात, तुम्ही सरपंच, नगरसेवक आहात, हे तुमची कोणतीच पद राहणार नाही. तुमचा प्रतिनिधित्व समूळ संपवणारं आंदोलन हे मराठा आरक्षणाचं आंदोलन आहे. तो सूत्रसंचालकांचा निषेध करतो, कारण हा निषेध केल्याशिवाय सामान्य ओबीसींचं जे मत आहे ते समोर येणार नाही. आणि म्हणून भाजपाने आदेश दिल्यावर आमचे कपिल पाटील खासदार तिथे उभे राहिले नाहीत. हा जो विषय आहे हा विषय चिकित्सकपणे आपल्याला समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून उपस्थितीच्या दृष्टीने आजही ओबीसीच्या मेळाव्यांना अपयश येते. याचं कारण ओबीसी आरक्षणाची चळवळ आहे ते समजवण्याचं काम मागच्या काळात झालेलं नाही. आरक्षणाची चळवळ समजलेल्या आंबेडकरी समूहाला, आंबेडकरी जनतेला आणि बौद्ध बांधवांना, बाकीच्या लोकांना विषमता म्हणजे काय, आरक्षण म्हणजे काय समजलेलं नाही. आणि समजण्यावर कुठलाही राजकीय पक्ष पैसे लावणार नाही. जशा पद्धतीने आम्ही सगळे लोक अशी मागणी करा, जनगणना करा, अनेक याचना सर्व मागासवर्गीयांनी केल्या, परंतु उच्चवर्णीय कधीच जात जनगणना करणार नाहीत. उच्चवर्णीयांचे राजकीय पक्ष जातनीय जनगणना करणार नाहीत. ते सत्य माहीत असून आपण नेहमी याचना करतो आणि याचनेमुळे आमच्यावर पुन्हा पुन्हा गुलामगिरी येते. आणि म्हणून राजकीय सत्ता ताब्यात घेणं हा त्यावरचा उपाय. आणि राजकीय सत्ता ताब्यात घ्यायचा असेल तर उच्चवर्णीयांची राजकीय पक्ष आम्हाला तिकीट देणार नाहीत आणि म्हणून आम्हाला आमचे राजकीय पक्ष स्थापन करावे लागतील. मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आपण जो प्रयत्न मागच्या काळात केला अत्यंत स्तुत्य प्रयत्न होता. मला अनेक लोक बोलले ओबीसींची की तुम्ही वंचित मधून उमेदवारी का घेतलीत. मी घेतली नाही, मला दिली. मला जर बाळासाहेबांनी जर ती उमेदवारी दिली नसती तर आयुष्यात कधीच मी खासदारकी लढू शकलो नसतो. हे सत्य, कटू सत्य आहे आणि कटू सत्य स्वीकारायचं असेल तर आपल्याला आरक्षणाचं, ओबीसींचं, शूद्रांचं जे तत्वज्ञान आहे ते समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून आगरी, कोळी, कराडी, भंडारी या कोकणातल्या लोकांचं प्रबोधन करायचं असेल तर आमचे शेठ नेते आहेत, आमचे आमदार खासदार आहेत, वेगवेगळ्या पक्षांचे गुलाम आहेत, त्यांच्या पैशावर अशा प्रकारचे मेळावे यशस्वी होणार नाहीत. आणि तुम्ही कितीही टेबल टाकलेत, खुर्च्या टाकल्यात तरी ओबीसी तिकडे फिरकणार नाही. म्हणून ओबीसीच्या प्रबोधनाच्या सभा झाल्या पाहिजेत. परंतु आपल्याला माहित आहे या सगळ्या सभा जरांगेंच्या विरोधात आहेत, मराठा बांधवांना शिव्या देण्याच्या आहेत. खरं म्हणजे शत्रूला आपल्या नाशासाठी जबाबदार धरण्याला भगवान बुद्धांनी विरोध केलेला आहे. त्यांनी सांगितलं की प्रत्येक वेळी समोरचा माणूस किंवा परिस्थिती आपली शत्रू असते, त्याच्यामुळे आपल्यावर गरिबी येते, त्याच्यामुळे अपयश येते. खोटं आहे. आपणच या परिस्थितीला जबाबदार असतो आणि म्हणून आपले दोष शोधणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपण आपला शोध घेण्यासाठी अत्तदीप भव अशा प्रकारचा संदेश भगवान बुद्धांनी हजारो वर्ष लिहून दिलेला आहे किंवा सांगितलेला आहे. त्यासाठी फार मोठे ग्रंथ युनिव्हर्सिटीच्या पादाग्रंथ करण्याची गरज नसते. अशिक्षित माणसाला शहाणपण हे नक्की असतं. त्या शहाणपणाचा वापर करून आपण हे शहाणपण आता घेतलं पाहिजे. लोकवर्गणी काढून ओबीसींच्या सभा आणि ओबीसींचं प्रबोधन केलं पाहिजे. प्रबोधन करणारे जे लोक आहेत त्यांना आम्ही चांगला सपोर्ट केला पाहिजे. मग त्यामध्ये आमचे श्रावण डेवरे असतील, ते प्रबोधन करण्याचा चांगला प्रयत्न करतात. परंतु सततच्या नकारात्मक ओबीसी भूमिकेमुळे ते सुद्धा आता चिडायला लागलेत. परंतु त्यांना मी विश्वास देतो की आपण संयमी राहावं. एक काळ असा येईल की या प्रबोधनाच्या सभा आपल्याकडे लागतील आणि प्रबोधनाच्या सभात केवळ ओबीसीच मार्गदर्शक ठरू शकत नाही, की आंबेडकरी चळवळीतले अनेक कार्यकर्ते, अनेक गायक आपले मार्गदर्शक होऊ शकतात. त्यांचं मार्गदर्शन आपण स्वीकारलं पाहिजे. यामध्ये उच्चवर्णीय समाजातला कुठलाही बुवा बापू आपला मार्गदर्शक होऊ शकत नाही. आणि पैशांची मस्ती प्रबोधनाच्या याला चालणार नाही.
आणि म्हणून आपण पाहिलं की मुंबईमध्ये शेअर मार्केट आहे, दाना मार्केट आहे, कपडा मार्केट आहे, मासळी मार्केट आहे, परंतु पुस्तकांचं मार्केट नव्हतं. ते पुस्तकांचं मार्केट चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानं म्हणजे निर्वाणानंतर आमच्या आंबेडकरी बांधवांनी पुस्तकांचं मार्केट मुंबईमध्ये सुरू केलंय आणि हे मार्केट 100 कोटीच्या वर उलाढाल करते. हा मार्केटचा आदर्श ओबीसीने घेतला पाहिजे. तिथे जाऊन पुस्तकांची खरेदी केली पाहिजे आणि आपण विद्वान होणं, शहाण होणं हा त्यावरचा उपाय आहे. आणि म्हणून शेठजी भटजींच्या पैशावर ओबीसीच्या संघटना चालू शकत नाही. भिवंडीच्या सभेने जाहीर केलं. भाजपाच्या आमदारांच्या पैशावर ती सभा यशस्वी होऊ शकली नाही. मी छगन भुजबळांना खरोखर धन्यवाद देईन की सभेमध्ये माणसं नाही आली तरी आपण जे भाषण केलं ते भाषण एवढं मोठं लोकप्रिय झालं युट्यूबवर की सोशल मीडियावर आम्ही कमीत कमी पैशात प्रबोधन करू शकतो. आणि म्हणून बहुजन संघटक सारखी चॅनल आहेत की जी चॅनल ओबीसींना नेतृत्व देण्याचा यशस्वी प्रयत्न करतायत. त्यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देईन आणि या सगळ्या लोकांना सांगेन की 1 रुपया किंवा 2 रुपये सुद्धा आपण या चॅनलला देणगी देऊन आपली चॅनल मोठी करू शकतो. आणि याचा साक्षात्कार या भिवंडीच्या सभेनंतर मला झालेला आहे. आणि म्हणून ओबीसीनी अशा प्रकारची चॅनल तयार करण्यात आपण काम केलं पाहिजे. आणि म्हणून लोकांच्या प्रबोधनात अर्थात समता, मागासवर्गीय ऐक्य यामध्ये बौद्ध आंबेडकरी समाजाने जी प्रगती केलेली आहे, मोठा वाटा उचललेला आहे, तो वाटा ओबीसीने समजून घेतला पाहिजे. आणि अशा प्रकारचे जे आदर्श महापुरुषांचे आहेत त्यांची चरित्र आम्ही वाचली पाहिजे, त्यांची पुस्तकं खरेदी केली पाहिजेत. आणि ओबीसीचं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वामध्ये मनुस्मृतीची जी गुलामगिरी आहे ती गुलामगिरी समजवायची असेल तर संविधान आम्ही समजून घेतलं पाहिजे. संविधान घराघरात ओबीसींच्या गेलं पाहिजे. आपल्या घरामध्ये रामायण, महाभारत, भगवद्गीता, वेद, उपनिषद यांचे अनेक ग्रंथ आहेत आणि अनेक पांडव प्रताप वगैरे अनेक ग्रंथ आहेत. पण आता संविधान हा या देशाचा जीवन मार्ग आहे, तो आम्ही स्वीकारला पाहिजे. आणि म्हणून गुलामी ठासून भरणारे हिंदुत्ववादी तत्वज्ञान ओबीसीच्या मनामनात भरलेलं आहे. आणि हे तत्वज्ञान भरल्यामुळे ते सगळ्या प्रबोधन करणाऱ्या कार्यकर्त्यांचा तिरस्कार करतात, माझाही तिरस्कार करतात, मलाही स्टेजवर बोलून देत नाहीत, माझाही फोटो लावत नाही. त्यांच्या दृष्टीने ओबीसी मधला मी सुद्धा एक अस्पृश्य आहे अशा प्रकारची मानसिकता ओबीसी मध्ये आहे. त्याचा प्रत्यय मला आला. त्या प्रत्ययाचा परिचय मी या फेसबुकवरूनच आदरणीय छगन भुजबळ आणि त्यांच्यासारखे ओबीसी नेत्यांना करून देतो की आपण सुद्धा अजूनही मनाच्या कोपऱ्यात कुठेही मनुस्मृती ठेवली असेल तर ती मनुस्मृती काढून टाकावी. मुक्ती कोण पते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक सगळ्या ओबीसी आमदार खासदारांनी वाचावं. आणि राजकीय क्रांती करताना अनेक नेत्यांचे केस पांढरे झाले, परंतु खरी मानवी मुक्ती ही समजून घ्यायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मुक्ती कोण पते हे जे पुस्तक आहे हे आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या सगळ्या ओबीसीनी समजून घ्यावं. आणि ही चर्चा संपवता आपल्याला सांगतो की या देशामध्ये आता मोठा जो संघर्ष चालू आहे तो वैदिक हिंदू धर्माचा, मनुस्मृतीचं जी गुलामगिरी मागच्या 1000 वर्षात लादलेली आहे, आज मराठा आंदोलनाच्या निमित्तानं ही गुलामगिरी पुन्हा एकदा लादण्याचा यशस्वी प्रयत्न नरेंद्र मोदींचं भाजपचं सरकार, हिंदुत्ववादी सरकार, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सर्व पक्षीय लोक करतायत. आणि त्यांच्या विरोधात जर आपल्याला टिकायचं असेल तर ही या चळवळीला राजकीय पाठबळ आपल्याला नाही. आणि म्हणून सामाजिक स्तरावर ही चळवळ चालवायची असेल तर आपल्याला जी चळवळ आंबेडकरी चळवळ म्हणून, बौद्ध बांधवांची चळवळ म्हणून महाराष्ट्रात आणि देशात लोकप्रिय आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय आहे, हाच आपला आदर्श असेल. आणि म्हणूनच एससी, एसटी आणि ओबीसी आणि स्त्रियांचं संघटन निर्माण करण्याचा विषय माझ्या मनात आलेला आहे. मला कल्पना आहे की हा विषय अत्यंत कठीण आहे, परंतु या आमच्या देशाच्या गुलामगिरीला कारणीभूत ठरलेला 85% लोकांच्या गुलामगिरीला कारणीभूत ठरलेला विषमतेचा विचार संपवायचा असेल तर अत्यंत सकारात्मक, पॉझिटिव्ह असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला मुक्तीचा विचार पर्याय म्हणून आपल्याला ओबीसी, एससी, एसटी द्यावा लागेल. ओबीसी आरक्षणामध्ये सहकारी जर एससी आणि एसटी नसतील तर ओबीसीची चळवळ यशस्वी होऊ शकत नाही. हे ओबीसीना मी अधिकाराने सांगतो, ओबीसीना ते आवडणार नाही, परंतु आपण हिंदुत्वाच्या नजरेनं ओबीसीचं आरक्षण समजून घेत असाल तर ते कधी समजणार नाही. आणि आरक्षण संपवण्याचा डाव, आरक्षण संपवण्याचा हेतू मराठा आंदोलनाच्या निमित्ताने इथे झालेला आहे. दुर्दैव आणि वाईट गोष्ट अशी आहे की मराठा समाजात सुद्धा अनेक चांगले विद्वान असून मनुस्मृतीच्या अतिक्रमणाला ते उत्तर देऊ शकत नाहीत, कारण आतल्या कोपऱ्यात त्यांच्या मनामध्ये हिंदू मनुस्मृती आहे, वैदिक तत्व आहे. आणि म्हणूनच ते आर्थिक निकषावर आरक्षण देण्याचं समर्थन करत होते. या देशाचं शोषण जातीच्या आधारावर, विषमतेच्या आधारावर, मनुस्मृतीच्या आधारावर झालं असेल तर जातींचा उत्कर्ष साधणं हा त्यावरचा मार्ग आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा ओबीसी जातींना, छोट्याकडे जातींना मी सांगतो की जेवढ्या ओबीसी जाती आहेत त्या सगळ्यांना एकत्र घेऊन, एससी एसटीच्या जातींना एकत्र घेऊन मी संघटन करण्याच्या प्रयत्नात आहेत. आपली जर साथ असेल तर आपण हा प्रयत्न यशस्वी करू. आणि या साथीमध्ये
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने आपल्या जातीचं संघटन केलं आणि विषमतेचा अवकाश भेदून हिंदू वैदिक धर्माचा अवकाश भेदून भगवान बुद्धांकडे या भारताच्या मूळ सुपुत्राकडे त्यांच्या तात्विक विचारांकडे समतेकडे ज्यांनी स्त्रियांच्या मुक्तीकडे जी वाटचाल केली तोच प्रत्येक जातीचा आदर्श असला पाहिजे या मताचा मी आहे आणि याला किती विरोध झाला किती त्रास झाला तरी अशा प्रकारचं संघटन करण्याचा माझा प्रयत्न आहे. आपल्याला जर हा प्रयत्न आवडला असेल तर सर्व प्रकारची मदत घेऊन आपण सोबत चालूया. मी असं म्हणत नाही माझ्या पाठीमागे उभे राहा, आपण सोबत चालू, संपूर्ण महाराष्ट्राचा देशाचा दौरा करू आणि पुन्हा एकदा या मनुस्मृतीच्या समर्थकांना, ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांना, ओबीसी एससी एसटी स्त्रिया यांच्या संघटनेचं उत्तर देऊया. जय हिंद, जय भीम, नमो बुद्धाय.